क्षेत्रातील तालुका असून त्या ठिकाणी काम करणाऱ्या पैसा मोबाईलायझर आदिवासी महिलांकडून चेक काढण्यासाठी वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या पैसाच्या तालुका समन्वयक मीरा बापू पाटील यांच्यावर आदिवासी पैसा मोबिलायझर पदावर असणाऱ्या महिलांनी आरोप केलेत। याबाबत संबंधित महिलांनी जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केला होता। त्या तक्रारीची दखल घेत कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी दिनांक 27 मे 2024 रोजी संबंधित तक्रारदार महिलांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले, परंतु तक्रारदार महिलांनी मीरा पाटील यांच्या विरोधात सर्व पुरावे सादर करून देखील वरिष्ठांकडून मीरा पाटील यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलाय। या प्रकरणात तक्रारदार महिला हौसाबाई केदू बहिरम, छबीबाई शांताराम धुमसे, वैशाली प्रकाश जगताप, राणी अरविंद पगार, ललिता राजू खांडवे यांच्याकडून आतापर्यंत 35,000 रुपये घेतल्याची तक्रार या महिलांनी वरिष्ठांकडे केली आहे। या प्रकरणात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडळ यांनी गट विकास अधिकारी निलेश पाटील यांना तालुका समन्वयक मीरा पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने निलेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की या प्रकरणात चौकशी चालू असून योग्य ती कारवाई करण्यात येईल। तसेच या प्रकरणात तात्काळ चौकशी करून दोषी मीरा पाटील यांच्यावर कडक कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय नाशिक व वेळ पडल्यास मंत्रालयात देखील जाऊन दाद मागू असा इशारा तक्रारदार पैसा मोबिलायझर पदावर असणाऱ्या महिलांनी दिलाय। म्हणून या प्रकरणात पैसाच्या तालुका समन्वयक मीरा पाटील यांच्यावर काय कारवाई होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणात काय बोलले बीडीओ निलेश पाटील आणि महिलांनी काय केलेत आरोप। परिषद कार्यालयाकडे सदरच्या अनुषंगाने तक्रार केलेली होती। सदर तक्रार आमच्याकडे चौकशीसाठी पाठवण्यात आली। त्या अनुषंगाने आज सर्व महिलांची या ठिकाणी समक्ष सुनावणी घेण्यात आली। त्याचप्रमाणे त्यांचं म्हणणं काय होतं ते ऐकून घेतलं गेलेलं आहे आणि त्या पद्धतीने जिल्हा परिषद स्तरावर त्याचा अहवाल पाठवण्यात आला। ताई, काय नाव तुमचं? मला असं टोचून बोलायचं काय आणि असं काही काम घेऊन गेले का मग तुमच्याकडचे पैसे राहिले, मग तुम्ही आजारी होत्या एवढे दिवस त्याच्यात ते तुम्ही काय झालं होतं ताई? सर, आम्ही अशी तक्रार केली का आम्ही आपल्या कळवण तालुक्यामध्ये CIC ग्रामपंचायत आहेत, CIC मोबिलायझर आहेत, त्यांच्याकडून वारंवार पैशाची मागणी केली जाते। हे खूप वर्षापासून चालू होतं, पण मग असं दबावाखाली येत होत्या सगळ्या महिला, त्याच्यामुळं पुढचे पाऊल कोणी उचलत नव्हतं। ते असं बरेचदा घडत होतं, बरेचदा। तर आम्ही 5-6 महिलांनी विचार केला, बाकीच्यांना पण सांगितलं, पण ते आमच्यामध्ये काही सहभागी झाल्या नाही। पण आम्ही 4-5 महिलांनी विचार केला का हे कुठंतरी अन्याय महिलांवर होतोय, ते थांबवायला पाहिजे। यांनी बरेचदा आमच्याकडून, माझ्या स्वतःकडून पण त्यांनी 12,000 रुपये घेतले, असं सर्वच महिलांकडून घेतलेले आहेत त्यांनी। मग आम्ही पैसे देताना सर त्यांना पैसे नाही दिले का ते आम्हाला धमकी देत होत्या की म्हणे तुम्ही जर पैसे कामाच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सांभाळून घेतो म्हणे। म्हटलं तुम्ही काय सांभाळता आम्हाला, तुम्ही सांभाळायचे तर पैसे घेताना। म्हटलं जाऊ दे, एखाद्या मीटिंगाला होत असेल इकडे तिकडे, पण मग सांभाळायचे पैसे तर घेताच ना। नाही म्हणे मला वरच्या लोकांना पैसे द्यावा लागतात म्हणे। बीडीओचं नाव घेतलं त्यांनी, बीडीओला द्यावा लागतात, विस्तार अधिकारीला द्यावा लागतात, असं अजून असतील वरच्या कोणी, त्यांना सगळ्यांना द्यावं लागतात म्हणे। ते मला किती बोलतात म्हणे या पैशाबाबत, नाही आम्ही दिले तर आम्हाला ते धमकी देत होत्या। आहेत ना आहेत, पण आम्ही इथं जर आमच्या विषयी जर काही विचार केला गेला नाही तर आम्ही पुढचे पाऊल उचलू आणि सीओ मॅडमांना हे सगळे पुरावे दाखवू। पाऊल आम्ही जिल्हा परिषदला सीओ मॅडमकडे जाणार, तिथं जर त्यांच्याकडून नाहीच झालं तर आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार।